मागच्या वेळेस आत्रे मॅडम मी तुमचं फर्स्ट प्रॅक्टिकल ठीक आहे. तुमचे टोटल तुमचे 15 प्रॅक्टिकल्स आहे. त्यातलं तुमचं आहे एस्टॅब्लिश सिम्प्लेक्स अँड हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन लिंक्स. सेकंड तुमचं जे प्रॅक्टिकल आहे एस्टॅब्लिश फुल डिप्लेक्स कम्युनिकेशन लिंक. थर्ड आहे तुमचं जनरेशन ऑफ एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ एम वेव्ह. मॉड्युलेशन ऑफ FM using IC 564 आणि IC 565. मेजरमेंट ऑफ वेव्ह प्रोपगेशन पॅरामीटर युझिंग सिम्युलेशन सॉफ्टवेअर. 13 नंबरचा आहे रेडिएशन पॅटर्न ऑफ डायपोल अँटेना, रेडिएशन पॅटर्न ऑफ यागी उडा अँटेना. आणि 50 नंबरचं प्रॅक्टिकल आहे रेडिएशन पॅटर्न ऑफ गिवन अँटेना युझिंग सिम्युलेशन सॉफ्टवेअर. हे तुमचे टोटल 50 नंबरचं 15 प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. त्यावेळेस मागच्या वेळेस तुमचं अत्रे मॅडमने एस्टॅब्लिश सिम्प्लेक्स अँड हाफ डुप्लेक्सचं कम्युनिकेशन लिंक हे प्रॅक्टिकल परफॉर्म केलेलं आहे. केलंय ना? झालंय ना? परफॉर्म झालंय का फर्स्ट नंबरचं प्रॅक्टिकल? आन्सर करा. ठीक आहे. आज सेकंड नंबरचे जे प्रॅक्टिकल आहे एस्टॅब्लिश फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन लिंक हे आपण पुढच्या वेळेस बघू, पुढच्या सॅटर्डेला. आज आपण प्रॅक्टिकल नंबर 3 घेणार आहोत, जनरेशन ऑफ एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल. 3 नंबरचा आज आपण प्रॅक्टिकल घेणार आहोत. ठीक आहे. थर्ड नंबरचं प्रॅक्टिकल आहे जनरेशन ऑफ एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन सिग्नल. ठीक आहे. एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन means AM has been in use for earliest days of radio communication and it is still widely used for long, medium and short wave. ठीक आहे. कम्युनिकेशन एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचा यूज काय होतो की लॉंग, मीडियम आणि शॉर्ट वेव्ह कम्युनिकेशन साठी याचा उपयोग होतो. दिस कन्सेप्ट ऑफ AM is a basis to understand the other type of modulations like frequency and phase modulation. This practical will enable the study to generate and analyze AM signal. ठीक आहे.
theoretical background काय आहे? In modulation process, two signals are used, namely the modulating signal and the carrier signal. ठीक आहे. मॉड्युलेशन साठी आपले मेन कोणते दोन सिग्नल यूज केलेले आहे? मॉड्युलेटिंग सिग्नल आणि कॅरियर सिग्नल. ठीक आहे. एम मॉड्युलेटर हा एक आहे आणि दुसरा आहे कॅरियर सिग्नल. ठीक आहे. द मॉड्युलेटिंग सिग्नल इज लो फ्रिक्वेन्सी इन्फॉर्मेशन सिग्नल वाईल द कॅरियर इज अ हाय फ्रिक्वेन्सी. जो मॉड्युलेटिंग सिग्नल आहे याची फ्रिक्वेन्सी लो आहे आणि जो कॅरियर सिग्नल आहे याची फ्रिक्वेन्सी काय आहे? हाय आहे. ही तुमची सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. इन amplitude modulation, amplitude of the carriers in amplitude modulation, amplitude of the carrier signal is varied in accordance with instantaneous amplitude of modulating signal, keeping frequency and phase constant. amplitude modulation मध्ये काय आहे? amplitude of the carrier signal is varied. ठीक आहे. इन अकॉर्डन्स विथ द instantaneous amplitude of modulating signal, keeping frequency and phase constant. ठीक आहे. ही तुमची कॅरियर वेव्ह आहे. ही कॅरियर वेव्ह ही तुमची आहे मॉड्युलेटिंग साइन वेव्ह म्हणजे सायनोसॉइडल वेव्ह. ठीक आहे. आणि तुमची एम मॉड्युलेशन ची तुमची नेचर ऑफ वेव्ह फॉर्म तुमचा या प्रकारे राहणार आहे. ठीक आहे. पहिली आहे कॅरियर सिग्नल, त्याच्यानंतर आहे मॉड्युलेटिंग साइन वेव्ह सिग्नल आहे आणि amplitude मॉड्युलेशन सिग्नल. ठीक आहे. इन द AM signal is generated from IC TL084 and IC 3086. Both modulating and carrier waveform are generated by quadrature oscillator circuit. The circuit use operational amplifier, one as a non-inverting integrator and the other is inverting integrator. The two amplifiers are connected in cascade to from a feedback. IC TL084 is a quad op-amp IC, requires both positive supply voltage pin number 4 and negative supply pin number 11 voltage. IC 3086 IC is the transistor array used an input amplifier. ठीक आहे. डिस्क्रिप्शन आहे याचा तुमची जी आयसी आपण यूज करणार आहोत एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन साठी, तुमची ही आहे आयसी TL084. ही तुमची आहे 14 पिन आयसी आहे. ठीक आहे. TL0
मॅम आवाज नाही येते. हा. IC 084 याची तुमची पिन डायग्राम आहे. त्याच्यानुसार इनपुट आउटपुट प्रत्येक टर्मिनलची त्यांनी काय यूज दिलेले आहे ते दिलेले आहे डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर दुसरे आहे पिन डायग्राम IC 3086 दिलेला आहे. तुमची एक्सपेरिमेंटल ही सर्किट डायग्राम आहे आणि आपल्याकडे याचं किट पण अवेलेबल आहे. ठीक आहे. किटवर तुमचे हे कनेक्शन्स या प्रकारे यानुसार तुमचं सेटअप आहे. आपल्याकडे आहे किट अवेलेबल. त्याचा हा सेटअप तुमचा ज्या प्रकारे कनेक्शन्स आहे. ठीक आहे. तुमची एम वेव्ह फॉर्म आहे, सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म आणि तुमचं आउटपुट नेचर कसं आहे ते इथे दिलेले आहे. हे तुमची कनेक्शन्स आहे. ठीक आहे. यासाठी काय काय दिलेलं आहे त्यांनी AM ट्रेनर किट दिले आहे. त्याच्यानंतर फंक्शन जनरेटर दिलाय, CRO दिलाय, DSO पण यूज केलेले आहे आणि कनेक्टिंग वायर्स आहे. ठीक आहे. याची प्रोसिजर काय आहे तुमची स्विच ऑन द पॉवर सप्लाय, सिलेक्ट साइन वेव्ह ऑफ एम्प्लिट्यूड 1 volt पीक टू पीक अँड फ्रिक्वेन्सी ऑफ 1 kHz. म्हणजे इनपुट वेव्ह फॉर्म त्यांनी काय केलेलं आहे सेट करायची आधी. ठीक आहे. 1 volt पीक टू पीक आणि फ्रिक्वेन्सी 1 kHz. ठीक आहे. आधी इनपुट सेट करायचं आहे आणि नंतर आपण काय करायचे त्याचे कनेक्शन्स करायचे. ठीक आहे. सिलेक्ट साइन वेव्ह ऑफ एम्प्लिट्यूड 1 volt peak to peak and frequency 1 kHz signal from function generator. Give is as the input to modulator. पोर्ट नंबर आहे सिलेक्ट साइन वेव्ह ऑफ एम्प्लिट्यूड 2 volt and 5 kHz as a carrier signal from function generator. Second, and give it as other the input of modulator. Observe AM waveform on CRO. ठीक है. Change the frequency of carrier in steps of 5 kHz and note down the reading in observation table. Draw the waveform of modulating signal, carrier signal and AM signal on graph paper and observe value. ठीक आहे. तुमचा ज्या प्रकारे तुमचा ऑब्झर्वेशन टेबल राहणार आहो. हा तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ठीक आहे. आणि तुमचे हे कॅल्क्युलेशन साठी हे आहे एम्प्लिट्यूड कॅल्क्युलेशन करायचं आहे. फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नलचं फ्रिक्वेन्सी तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. त्या कॅरियर सिग्नलचं फ्रिक्वेन्सी तुमचा एम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी 1 कॅल्क्युलेट करायची, फ्रिक्वेन्सी सेकंड कॅल्क्युलेट करायची आहे आणि एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल पण याचं कॅल्क्युलेशन करायचे आहे. ठीक आहे. ठीक आहे. यामध्ये आपण अजून क्लिअर बघणार आहोत. ठीक आहे. सिग्नल आहे दिसतोय हा या इथे हा तुमचा आहे सायनोसॉइडल सिग्नल आहे. ठीक आहे. तुम्ही साइन वेव्ह जे इनपुट सिग्नल आपण व्हॅरी केला. ठीक आहे. तुमचा एम्प्लिट्यूड सिग्नलचं नेचर कसं आहे दिसतंय हे तुमचं एम वेव्हचं राहणार आहे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि हा तुमचा आहे FM मॉड्युलेशन. दिसतोय तुम्हाला सिग्नल प्रॉपरली दिसतोय का सिग्नल या टाईप. एम तुमचं वेव्हफॉर्म काय आहे एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. जी रेड मध्ये आहे ही जी वेव्हफॉर्म आहे तुमची एम मॉड्युलेशन म्हणजे CRO वर तुमचं नेचर ऑफ वेव्हफॉर्म एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचे ज्या प्रकारे दिसणार आहे. ठीक आहे. हा तुमचा आहे वरचा आहे
हा आहे तुमचा सायनोसॉइडल वेव्हफॉर्म, इनपुट सिग्नल आहे. ठीक आहे, किंवा त्याला आपण सिग्नल म्हणतो, इनपुट सिग्नल. त्याचं अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचं नेचर कसं दिसणार आहे? अँप्लिट्यूड मॉड्युलेशन जे आपण प्रॅक्टिकल वर ज्या वेव्हफॉर्म बघणार आहोत त्याचं नेचर तुमचं या प्रकारे राहणार आहे. जी रेट दिली आहे ही या प्रकारे तुमचं अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचं नेचर राहणार आहे. आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचं तुमचं नेचर या प्रकारे राहिलं. ठीक आहे, ऍट ए टाइम तुम्हाला दोन्ही दाखवलंय, म्हणजे तुमच्या ह्या ज्या कॉन्सेप्ट आहे वेव्हफॉर्मचं नेचर, तुमचं अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचं वेव्हफॉर्म कळालं का? दिसतं का नेचर ऑफ वेव्हफॉर्म? हो किंवा नाही आन्सर करा ना. येस मॅम, दिसतंय. ठीक आहे, क्लिअर झालं. अँप्लिट्यूड आपला जो इनपुट सिग्नल आपण युजिंग सीआर वर दिलेला आहे, हा तुमचा अँप्लिट्यूड मॉड्युलेशनचं नेचर कसं राहणार आहे आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनचं नेचर कसं राहणार आहे. In electronic communications, most commonly transmitting message with radio wave. ठीक आहे, मॅम तुमचा आवाज ब्रेक होत खूप. मॉड्युलेशन the amplitude म्हणजे signal strength of carrier wave is varied in propagation to that the message signal such as audio signal. This technique contrast with angle modulation, ठीक है, in which either frequency of carrier wave is varied as in frequency modulation or its phase and as phase modulation. ठीक आहे, or its phase किंवा phase modulation मध्ये. ठीक आहे, AM wave the earliest modulation method used for transmitting audio in radio broadcasting. It was developing during quarter of 20th century beginning. ठीक आहे, त्याच्यानंतर this original form AM sometimes called it double sideband amplitude modulation, म्हणजे DSBAM, double sideband amplitude modulation. ठीक आहे, because the standard method produces sidebands on earlier of carrier frequency. Single sideband modulation use band pass filter and eliminate one of the sideband and possibly the carrier signal, which improves the ratio of message power to total transmission power, reduce power handling requirement of line repeaters, and permits better bandwidth utilization the transmission medium. AM remains is used many form communication in addition to AM broadcasting, short radio, two-way radio, VHF, aircraft radio, citizens band radio, in computer modem in the QAM. ठीक है, in electronics and telecommunication, modulations meaning काय? Varying some accept of a continuous wave carrier signal with an information beginning modulations waveform such as
audio signal which represents sound, or a video signal which represents image. In this sense, the carrier wave, which has much higher frequency than the message signal, carrier the information at the receiving station. The message signal is extracted from the modulated carrier by demodulation. ठीक आहे. एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये काय आहे की एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, द एम्प्लिट्यूड ऑस्टेंट ऑफ कॅरियर ऑसिलेशन इज व्हॅरिड. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल इन AM रेडिओ कम्युनिकेशन्स अ कंटिन्युअस वेव्हफॉर्म रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल, किंवा त्याला आपण काय म्हणतो सायनोसायडल कॅरियर वेव्हफॉर्म, इट्स एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड बाय ऑडिओ वेव्हफॉर्म बिफोर ट्रान्समिशन. ठीक है. The audio waveform modifies the amplitude of the carrier wave and determine the envelope of the waveform. In this frequency domain, amplitude modulation process a signal with power concentrated at the frequency and two adjacent sideband. Each sideband is equal bandwidth to that the modulating signal and is a mirror image of the other. Standard AM is in the sometimes called double sideband amplitude modulation. ठीक है. Disadvantages of amplitude modulation technique काय आहे? Not only standard AM in that receiver amplifies and detects noise and electromagnetic interference is equal proportion to the signal, increasing the received signal to noise ratio, say by a fact 10 decibel improvement. Thus, would require increasing the transmitter power by a factor of 10. This is contrast to frequency modulation, FM and digital radio, where the effect of such noise following demodulation is strongly reduced so long as received signal is well above the threshold for reception. For the reason AM broadcast is not favored for music and high fidelity broadcasting, but rather for voice communication and broadcast, sports, news, talk, radio, etc. ठीक है. AM is also inefficient in power uses. At least third of power is concentrated in the carrier signal. ठीक है. The carrier signal contains original information being transmitted, voice, video, data. However, it presence provided a simple means of demodulating using envelope detection, providing a frequency and phase reference to extract the modulation from the sideband. ठीक आहे. तुमचं हे थेरॉटिकल आहे, त्याची हिस्ट्री आहे थोडक्यात. ठीक आहे. तुमचं नेचर ऑफ AM एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, त्याचं तुम्ही नेचर ऑफ वेव्ह फॉर्म तुम्ही बघितलेला. ठीक आहे. आता आपण